नर्मदे हर रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमेचा आज आमचा 70वा दिवस. आज 11 जानेवारी सकाळी उठून आम्ही सगळ्यांनी आरती केली व आपला दिवसभराचा नित्यक्रम चालू केला. नर्मदे हर रामकृष्ण हरी. कोई पड़ेगा वो मैया जुग जुग पड़ेगा भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मनवांचित फल पावे. ओम जय जगदानंद. नर्मदे हर. बघा सगळ्या बाल कन्या कुवारिका इथं जेव घालतायत परिक्रमावासी. हे बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर कुवारिकांना 51 कुवारिका इथं जेव घातले. त्यांना 7 शिंगार अर्पण केला. नर्मदा मैयाच्या काठावर करतात असं सांगतात. त्याच्यामुळं बाकीच्या परिक्रमावासींनी इथं करतात हे बाकीचे परिक्रमावासी घरी पण करू शकतात. नर्मदे रामकृष्ण. मी आता लवकर नाही उठत. आता मी आहे ना मी आता पहिल्यासारखं लवकर उठत नाही. निवांत आणि 7:30 पावणे 7च निघायचं. 7 वाजेपर्यंत निघायचं. मी आता असं ठरवलं. चौरस गाव आहे. इथून मैयाच्या सानिध्यात आश्रम बांधलेला आहे. पूर्ण आश्रमाच्या समोर पाणी मैयाचं. त्याची माझी 2-3 दिवस झाले होते ताटातून. बघा मैयाने परत अंदाज आले. म्हटलं मी चाललोय एकटा. मैयाने म्हटलं तू सांभाळ. आता मी चाललोय माझ्या हिशोबाने. काय ते लावतो जरा मुलगीला. नर्मदे हर रामकृष्ण हरी. आज सगळे परिक्रमावासी आपलं उठून आता आपली आवरसावर करून आता पुढच्या मार्गाला लागत आहेत. आज नर्मदा परिक्रमेचा आमचा 71वा दिवस. आज 12 जानेवारी. बघा सगळे परिक्रमावासी आपल्या बॅगा घेऊन पाठीला टाकून तयारी करून निघण्याच्या तयारीत आहेत. हे बघा नर्मदा मैयाच्या काठावर. बघा इकडे नर्मदा मैया सूर्यनारायणाचा उगम झालेला आहे. बघा सगळे परिक्रमावासी आपले बॅग वगैरे घेऊन तयारी घेऊन बघा इकडे फोटो काढतात. बघा नर्मदा मैया. नर्मदा मैया की जय. ओम नमो नर्मदे. नर्मदे हर. बघा नर्मदा मैयाचं घ्या दर्शन. नर्मदा मैया की जय.
नर्मदे हर नर्मदे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी गुरुदास तुका याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी श्रीचा भंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महावैष्णव जगतवंदनीय जगद्गुरु खूप बरा आहे. महाराजांचा चार चरण असलेला हा अभंग खूप बरा आहे. या अभंगाच्या द्वारे भगवान कृष्ण परमात्मा त्या प्रभूंनी आपल्या गोपाळांना द्वापार युगामध्ये कधी द्वापार युगामध्ये आता कलियुग सुरुवात आहे. द्वापार युगामध्ये आपल्या गोपाळांना सवंगड्यांना जे
आशीर्वचन दिलं, जे संवाद केला तो संवाद इथं प्रगट करतात. भगवान गोपाळांना म्हणायला लागले, तुम्ही माझ्या पाठीमागं या. बरं का, लवकर या आणि सगळेजण या. बर, तुझ्या पाठीमागे जर देवा आम्ही आलो तर आम्हाला काय फायदा काय होईल? तुम्हाला मी आज पोट भरून देतो, आधी देतो पोट भरी, पोट भरून तुम्हाला मी आज देतो. पुरे म्हणाल तोवरे पुरे झालं, पुरे झालं, पुरे झालं असं म्हणेपर्यंत मी तुम्हाला देतो, तुम्ही माझ्या पाठीमागं या असं वचन देणारा हा अभंग आहे. येण्यासाठी माझ्या पाठीमागं याल, पण दर्शनासाठी कसं या? किती लाईन लागली? असा विधी सांगितला. हळू हळू चाला, चालत असताना गती हळूहळू ठेवा. आता तुम्हाला शंका येईल का नाही? मला शंका आहे. तुम्ही म्हणाल सुरुवातीच्या चरणामध्ये सांगितलंय लागे, लागे म्हणजे लवकर या. आणि तिसऱ्या चरणात सांगितलंय हळू हळू चाला, हळू चाला. आता हळू चाला म्हणणारे दिसते, लवकर या म्हणणारे हळू थांबलं.